मी जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करता. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तीही म्हणतात मुख्यमंत्र्याला आम्ही सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहिती. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी म्हणून तुम्ही सोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो कारण मला आंदोलन चालवायचं तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवलं ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय एमबीबीएसच्या बीएचएमएसच्या इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत. कॉलेजला वैद्यकीय कोणत्याच जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं ते मास्तरले सांगत ते कॉलेजचे मास्तरले ते म्हणजे सरकारचा जे आला आमच्यापर्यंत आला. कोण कोणाला मूर्खात काढित हेच कळा ना. अधिकारी सरकारला मूर्खात काढिते का सरकार मराठ्याला मूर्खात काढिते मिळत लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय. तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधराव म्हणून सांगायचं. त्यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयात सांगावं लागल. तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात मानल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा सांगितलं ना. हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीला बैठका घेते. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याचं शहाणा व्हा. मी समज मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणजे कळीत व्हायचं ना. आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा. 7वा विषय महामंडळ. अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही कधी स्थापन केलं? पोरांना व्यवसायाला तुम्ही फायदे घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिबिर खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली. तुम्ही पडताळी पण देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळेत येऊ द्या. आम्ही भाड्यालो नाही. आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन आम्हाला शेवटचं होणार. जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात करू नका की मराठ्यांचा संयुक्त कर. इतकं नका येड्यात करू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू. मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त जाळतोय.
जीवाची बाजी लावून लढतोय. आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार.